पक्षनेत्याला कळलं की ते माहिती लांडेच्या मार्फत आहे, म्हणून कोणाचा किती काही लहरीपणा जरी असला तरी आता काही देवराम लांडे उभे नाही, आमची सुनबाई आहे. आणि इथून पुढे मी मागाशी पण तुम्हाला सांगितले की देवराम शेठ लांडे हे मी त्यांना सांगितल्या रीती इथं जर असतील त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे ते इथं उपस्थित असले मी सांगतो की त्यांनी फक्त आता मार्गदर्शकाची भूमी ठेवायची. इथून पुढचा कारभार जे असेल ते मी, अमोल, माई, अश्विनीताई केदारी आणि कमलताई दांगट हे आम्ही आमचं करणार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन करणार. आणि मला विश्वास आहे शेवटच्या श्वासापर्यंत हे लांडे कुटुंब कदापिही अजितदादा पवार, अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडणार नाही, हा माझा विश्वास आहे. ते निष्ठावंत तो प्रश्नाचं उत्तर थोडंसं राहिलं मला वाटतं. अजिंक्य बोलून ते म्हणणं आहे का माझ्या अन्याय झाला नाही, अजिंक्यवर अन्याय केला नाही. जेव्हा उमेदवारी द्यायचा विषय आला तेव्हा सुनीताताई बोराडे, तिकडे शेळकल्लीताई आणि इकडे गुलाबताई असेच तुम्ही तिकडे द्या असे त्यांनी त्यांच्या ठरवून मला सांगितलं. पण असं चालणार नाही. शेवटी पक्ष नेतृत्व काही निर्णय घेतात. म्हणून जिल्हा परिषदेच्या बाबतीत त्यांना जेव्हा कळालं की माहिती आहे लांडीला आपण तिकीट द्यायला आहे, तेव्हा मी अजिंक्यला सांगितलं होतं की अजितदादा असं निर्णय घेणार आहे, बाळा तू इकडून उभा राहा, तू पण आम्हाला महत्वाचं आहे. आणि तशा प्रकारचं बोलणं तुम्ही पण गेलता ना? हो, मी पण घरी 3 वेळा गेलो आजी. मग अजिंक्यच्या घरी गेलो. हो, 3 वेळा गेलो तुम्ही घरी. म्हटलं माहिती आहे वर तुम्हाला खाली करा, तुम्हाला अतुलचे आग्रह आहे आणि तुम्हाला उभं करायचं असं शेठचं म्हणणं आहे. ते आपलं तर थोडं. आणि मी पण आहे ना, जेव्हा यांना उमेदवारी द्यायची किंवा हे जेव्हा चाललं होतं तेव्हा पण मी त्यांना म्हणतो ठीक आहे, तर काही विशिष्ट असतील, काही कुठल्या कारणामुळं असेल, पक्षामुळं असेल किंवा विरोधामुळं असेल, तरी जरी असलं तरी अजिंक्यला मी तिकीट देणार आहे आणि ते तुम्हाला ॲक्सेप्ट असेल तर बोललो होतं. तर ते म्हणले आम्हाला तयारी म्हटलं जरा अजिंक्यला आम्ही तिकीट देणार आहे, तुम्हाला ते मान्य म्हणलं शेठ तुम्ही जे निर्णय घेतो मान्य आहे. पण अजिंक्यला आम्ही तिकीट द्यायला तयार झालो. अजिंक्य पण वैयक्तिकरित्या तो माझ्याशी इंडिव्हिज्युअली अटॅच असतो, तो वैयक्तिकरित्या तयार झाला. तर त्याचे सासरवडीकडचे जे लोक आहेत ते काही कारणास्तव ते तयार होत होते. तो म्हणला माझ्याशी अडचण नाही. तर मी अजिंक्यला म्हणलं ठीक आहे, तुझी अडचण आहे, तुलाही मला सोडायचं नाही, तू जरा दमाने घेणार, मग तू थांबून जा. पण तरीसुद्धा अजिंक्य इतर लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा बाकीच्याने जो निर्णय घेतला, अजिंक्यने मनाने घेतला नसत, पण ते प्रेशर खाली घेऊन तो तिकडे गेला नाही. पण मी आवर्जून संदीप भाऊ तुम्हाला सांगतो, तुमच्या मार्फत या गटातल्या जनतेला सांगतो, जो व्यक्ती तो माझा भाऊ अमित बेनके जरी असला आणि तो जरी शिवसेनेत गेला तर त्याच्यावर माझा राजकीय विषय संपला. तो जरी तिकडून उभा राहिला त्याला आम्ही आतून खालून मदत करणार नाही. आमच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे 3 उमेदवार निवडून आले पाहिजे आणि आम्ही अजितदादा पवारांची कुठल्याही म्हणजे परिस्थितीत मान खाली घालून देणार नाही. शेवटी मी कामं केलेली नाही असं म्हणतो, कामं अजितदादांनी केलेली आहेत. आणि जो माणूस एवढ्या मोठ्या मनाने, एवढ्या मोठ्या विचाराने आमच्यावर विश्वास टाकून, मी अजिंक्यवर विश्वास टाकून किंवा इतर लोकांवर विश्वास टाकून तिथे जेव्हा काम करतो, इकडं या गावामध्ये हडसरमध्ये सांगडे साहेबांवर विश्वास टाकून करतो आणि त्यांच्या मनासारखं झालं तर ते खुशाल पक्षाला चॅलेंज करतात, अजितदादाला चॅलेंज करतात. हे असं योग्य नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की अजिंक्यला न्याय देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला. शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय हा त्याचा वैयक्तिक आणि त्याच्या कुटुंबाचा किंवा त्याच्या जे लोक असतील त्यांचा आहे. पण त्यालाच त्याने तसं पलीकडे गेलं असल्यामुळं आम्ही त्याला आता कुठल्याच बाबतीचा राजकीय थारा नाही. राष्ट्रवादी घड्याळ म्हणजे घड्याळ. परंतु जे आता तुम्ही सांगता ज्या लोकांच्या प्रेशरमुळे गेला ती लोक ऑलरेडी राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत किंवा काही विशिष्ट म्हणजे लाभाच्या पदावर देखील आहेत, त्याच्यावर कारवाई होत नाही. त्यांना काही म्हणजे काय समजायचं नसतं म्हणजे आता